एकदा एक तरुण स्वामींच्या दर्शनाला आला. तो खूप अस्वस्थ होता. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन तो म्हणाला, स्वामी, मी खूप कष्ट करतोय, पण मला यश मिळत नाही. माझ्या नशिबात सुखच नाही असे मला वाटतं. तो खूप निराश झाला होता. स्वामींनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याला एक बी हातात दिली आणि समोरच्या बागेत लावायला सांगितली आणि दर 8 दिवसांनी भेटायला बोलवले. त्या तरुणाने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बी बागेत लावली आणि रोज पाणी घालू लागला. 8 दिवसानंतर त्या बीचे रूपांतर छोट्याशा रोपात झाले होते. 15 दिवसानंतर रोप बहरले होते. महिन्यानंतर त्या झाडाला चांगली फुले आली. तो तरुण स्वामींकडे आला आणि स्वामींना म्हणाला, स्वामी, त्या झाडाला आता खूप छान अशी 2 फुले आली आहेत. स्वामी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, बाळा, पाणी घालणं तुझं कर्तव्य होतं, पण झाडाला फुलं आणि फळं कधी यायची हे निसर्ग ठरवतो. तू पाणी घालायचं थांबवलं नाही म्हणून तुला फुलांचा सुगंध मिळाला. त्याप्रमाणे तू तुझ्या आयुष्यात असेच प्रामाणिकपणे तुझे नित्याचे कर्म करत राहा. एक ना एक दिवस तुझ्याही आयुष्यात यशाचा सुगंध नक्कीच दरवळेल. मी तर नेहमी तुझ्या पाठीशी आहेच. स्वामींची ही शिकवण आपल्याला खूप काही सांगून जाते. आपण बी पेरलं की लगेच फळं येत नसतात. त्याचप्रमाणे आयुष्यात यश मिळविण्यासाठी खूप सारे कष्ट सोसावे लागतात. तेव्हा कुठे आपल्याला यश मिळत असतं. श्री स्वामी समर्थ.